राज्यात लोकसभा निवडणुकीचे 5 टप्पे पार पडले, मतदान झालं, पण बऱ्याच वेळी आणि बऱ्याच ठिकाणी अशी तक्रार करण्यात आली की मतदारांची गैरसोय झाली. काही ठिकाणी पाणी नव्हतं, उन्हामध्ये मतदारांना उभं राहावं लागलं किंवा तिथे कुठेही पंख्याची व्यवस्था नव्हती. अशा अनेक तक्रारी ज्या आहेत त्या समोर आल्या. अनेक राजकीय पक्षांनी देखील निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या. या सर्व गोष्टीवरती निवडणूक आयोगाचं नेमकं म्हणणं काय आहे ते मी जाणून घेणार आहे. माझ्यासोबत महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी आयुक्त जे आहेत किरण सर आहेत. किरण सर, ज्या पद्धतीनं 5 टप्प्यात मतदान झालं, म्हणजे खरं तर पहिलं अभिनंदन की कुठेही असे काही अनुचित प्रकार घडला नाही की ज्यामुळे मतदान थांबेल किंवा कुठेही गालबोट लागलेलं नाहीये. पण काही नवीन तक्रारी समोर आल्या की लोकांना पोलिंग स्टेशनवरती मतदान करायला मोठमोठ्या रांगा लावायला लागल्या, संथ गतीने मतदान चाललं, पाणी मिळालं नाही किंवा उन्हात उभं राहावं लागलं, भरपूर गरम होत होतं. मग ह्या तक्रारी ज्या आहेत या तक्रारी आपल्या किती आल्या होत्या आणि कसं यावरती मॉनिटरिंग करत होतो आपण? आपण म्हणता त्याच्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये एकूण 5 टप्प्यांमध्ये जे मतदान पार पडलं त्यामध्ये पोलिंग प्रोसेस अतिशय व्यवस्थितपणे शांतपणे पार पडली. लॉ अँड ऑर्डरचा कुठलाही महत्वाचा असा मुद्दा समोर आला नाही. अतिशय शांततेने मतदान पार पडलं. 5व्या टप्प्यामध्ये विशेषतः मुंबईच्या मतदारसंघांमध्ये आपण म्हणता तसं काही तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या, जिथे मतदारांना उन्हाचा काही त्रास झाला, त्यांच्यासाठीच्या ज्या रांगा होत्या त्या रांगांना सावलीची व्यवस्था झालेली नव्हती, काही ठिकाणी पंखे कमी पडले, अशा प्रकारच्या तक्रारी आमच्याकडे सुद्धा प्राप्त झाल्या. आपल्याला कल्पना आहे की सुमारे 50% पोलिंग स्टेशन्सचं वेब कास्टिंग होत असतं. त्यामुळे आम्ही तातडीने या सगळ्याची स्टेट कंट्रोल रूमवरून प्रत्यक्ष त्या मतदान केंद्रावर काय चालू आहे हे तिथली लिंक ओपन करून याचा फीडबॅक घेतला आणि आमच्या असं निदर्शनास आलं की पोलिंग डेला साधारण 15 ते 20 मतदान केंद्रांमध्ये असे काही प्रकार झालेले दिसत आहेत. तातडीने आम्ही संबंधित जिल्हा निवडणूक अधिकारी आणि रिटर्निंग ऑफिसर, त्याचप्रमाणे असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर आणि तिथले सेक्टर ऑफिसर यांना सूचना दिल्या आणि तिथं जी अडचण आहे ती दूर करण्याचा आम्ही प्रयत्न केला. मला हे सांगायला आनंद वाटतो की अनेक ठिकाणी आम्ही ॲडिशनल मॅनपॉवर सुद्धा पाठवली, त्याच्यामुळे मतदानाचा वेग वाढला. त्याचबरोबर जिथे सावलीची व्यवस्था नव्हती तिथं शेजारच्या रूममध्ये मतदारांना बसण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली, काही ॲडिशनल छत्र्या उपलब्ध करून दिल्या आणि अशा प्रकारे आमच्या यंत्रणेने पूर्ण प्रयत्न केले. तरी देखील काही ठिकाणी जर मतदारांची काही गैरसोय झाली असेल तर त्या बाबतीत स्थानिक पातळीवरती हे काम ज्यांच्यावर सोपवलं होतं त्या अधिकाऱ्यांकडून आम्ही जरूर याची माहिती घेत आहोत. या सगळ्या घटनेनंतर खरं तर मतदानाच्या दिवशी आता विशेषतः 5व्या टप्प्यामध्ये पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज होता. त्या दृष्टीने देखील आपण तयारी केली होती, पण पाऊस तर पडला नाही आणि त्यामुळे वातावरणामुळे लोकांना फार गरम झालं. बऱ्याच ठिकाणी मीही गेलो होतो. मग कल्याण असेल, ठाणे असेल, भिवंडी भाग असेल, ज्या भागामध्ये लोकांना तिथे मंडप लावलेले आहेत पण हवा नाहीये, पाण्याचे तुम्ही जार ठेवलेले आहेत पण रांग तोडून कोण जाणार, अशा अनेक समस्या उद्भवल्या होत्या. आपण म्हणता त्याच्याप्रमाणे खरोखरच आधी हीट वेव्हची तयारी आम्ही पूर्णपणे केलेली होती आणि मतदानाच्या आधीच्या 4-5 दिवसामध्येच जे वादळ आणि पाऊस मुंबई परिसरात किंवा जिथे मतदान होतं त्या मतदारसंघांच्या परिसरामध्ये अशा प्रकारे वादळ आणि पावसाची काही चिन्ह दिसली आणि वादळ आणि पाऊस झाला सुद्धा काही ठिकाणी. त्यामुळे आम्ही तयारी करताना एकीकडे हीटवेव्हला तोंड देण्याची पण तयारी केली, त्याचबरोबर वादळ किंवा पाऊस आला तर काय करायचं. उदाहरणार्थ मुंबई शहरामध्ये अनेक लो लाईंग एरियामध्ये पोलिंग स्टेशन्स होती. मग तिथे जर वेळ पडली तर आपल्याला अल्टरनेटिव्ह कुठे पोलिंग स्टेशन हलवता येईल आणि तिथे मतदानाची प्रक्रिया चालू ठेवता येईल असं सुद्धा नियोजन आम्ही केलं होतं. परंतु प्रत्यक्षात त्या दिवशी पाऊस आला नाही, वादळ आलं नाही, मात्र हीट वेव्ह मात्र जरूर होती, मोठ्या प्रमाणात होती. त्याला तोंड देण्यासाठी आम्ही सुविधा जास्तीत जास्त उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला, पण स्थानिक पातळीवर काही ठिकाणी त्या सुविधा जर कमी पडल्या असतील तर त्याबाबत माहिती घेऊन यापुढच्या काळामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं त्याचा विचार करता येईल याबाबत आम्ही निश्चितपणे निर्णय घेऊयात. त्याचबरोबर पोलिंग प्रोसेस ज्याला आपण म्हणतो, म्हणजे प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया, याच्यामध्ये मात्र कुठेही काही अडचण निर्माण झाली नाही. अतिशय व्यवस्थितपणे मतदान पार पडलेलं आहे.
साहेब, बऱ्याच ठिकाणी अशी ओरड होती. साधारणपणे आता ठाणे कल्याण भागामध्ये फिरलो, मुंबईमध्ये पण बऱ्याच ठिकाणी असं तक्रार होती, जे उमेदवार होते किंवा त्यांचे पोलिंग जे होते एजंट त्यांचे, की मतदान हे फार संथ गतीने सुरू आहे आणि त्यामुळे लोकांच्या रांगा लागत आहेत. तर याच्याबद्दल काय आपण माहिती घेतली तर किंवा त्याचे काही कारण समोर आलं का? संथ गतीने मतदान सुरू आहे आणि त्याच्यामुळे रांगा वाढतायत, अशी माहिती आम्हाला ज्या ज्या ठिकाणाहून कळली. काही जागरूक नागरिकांनी फोनद्वारे सांगितली, काही वेबकास्टिंगद्वारा आमच्या लक्षात आली, जिल्हाधिकारी पातळीवरून काही ठिकाणी दखल घेण्यात आली किंवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्वतःहून काही भेटी दिल्या, त्याच्यामध्ये काही गोष्टी लक्षात आल्या. तिथे आम्ही आमचा जो रिझर्व्डमधला पोलिंग पार्टीचा फोर्स असतो, ती ॲडिशनल मॅनपॉवर अशा ठिकाणी आम्ही पाठवली. ही मॅनपॉवर तिथे पोहोचल्यानंतर तिथली जी पोलिंग टीम होती त्यांना 1 किंवा 2 अधिक चे अधिकारी मिळाल्यामुळे तिथली मतदान प्रक्रिया ही गतीने पार पाडण्यास मदत झाली. आणि मी आपणाला सांगू इच्छितो की आम्ही दिवसभर या सगळ्या प्रक्रियेचं निरीक्षण करत होतो. संध्याकाळी 5:30-6 वाजता आम्ही पुन्हा एकदा जेव्हा आढावा घेतला तेव्हा अतिशय कमी, म्हणजे अक्षरशः 5 किंवा 10 ठिकाणी मतदारांच्या रांगा दिसून आल्या. तरी देखील आम्ही मतदारांना असं आवाहन केलेलं होतं, सगळ्या चॅनेल्सवरून सुद्धा ते प्रकाशित झालेलं होतं, की आपण जर 6 वाजेच्या आत पोलिंगच्या लोकेशनवरती पोहोचलात तर आपलं मतदान होईपर्यंत मतदान केंद्राची प्रक्रिया चालू राहील आणि मत देण्याची जी संधी आहे ती आपल्याला निश्चितपणे मिळेल. आणि त्याला सुद्धा काही ठिकाणी प्रतिसाद मिळाला आणि मतदान 7, 7:30, 8 पर्यंत चालू राहिल्याची काही माहिती आम्हाला मिळालेली आहे. या सगळ्या घटना घडल्यानंतर अनेक तक्रारी आपल्याकडे आल्या, राजकीय पक्षातील अनेक लोकांनी तक्रारी केल्या. निवडणूक आयोगाने हे किती गंभीरतेने घेतलेलं आहे, याच्याबाबत कशी पुढे दखल घेतली जाईल? निवडणूक आयोग निवडणूक प्रक्रियेबद्दल अतिशय गंभीर असतो आणि आचारसंहितेच्या काळात किंवा मतदानाच्या काळात ज्या ज्या गोष्टी घडतात त्याच्यावरती आमचं बारीक लक्ष असतं. त्यामुळे याबाबत काही राजकीय पक्षांनी, काही नागरिकांनी जी माहिती आम्हाला दिली, ती या सगळ्या माहितीचं जी छाननी आहे ती आम्ही आमच्या पातळीवर, जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या पातळीवर ही छाननी करत आहोत. नक्की किती ठिकाणी आणि काय काय प्रॉब्लेम्स आले, काय इश्यू झाला, याची निश्चित माहिती आम्ही गोळा करतो आहोत आणि त्याचबरोबर त्या बाबतीत काय कार्यवाही करायची याबद्दलचं सुद्धा नियोजन आमचं तयार होत आहे. मला असं वाटतं की यापुढील काळातल्या निवडणुकींमध्ये त्या नियोजनाचा उपयोग होईल आणि या निवडणुकीमध्ये पोलिंग प्रोसेस ही अतिशय व्यवस्थित पार पडलेली असल्यामुळे आपल्याला या निवडणुकीची जी मतमोजणी आहे, जी 4 तारखेला आहे, तोपर्यंत थांबून काय मतदानाचा निकाल लागतोय ते कळू शकेल. एक शेवटचा प्रश्न. 5 टप्प्याच्या निवडणुका झालेल्या आहेत महाराष्ट्राच्या, अजूनही बाकी इतर राज्यांमध्ये, त्यामुळे आचारसंहितेचा अजूनही प्रभाव आहे महाराष्ट्रावरती. बऱ्याच ठिकाणी गेली आठवडाभर अवकाळी पाऊस सुरू आहे. मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, बऱ्याच ठिकाणी चालू आहे. सरकारने आपल्याकडे विनंती केलेली आहे की आचारसंहिता शिथिल केली जावी, जेणेकरून फक्त या गोष्टी करता की शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्यांच्यापर्यंत चारा किंवा उपाययोजना पोहोचाव्यात. काही ठिकाणी दुष्काळी परिस्थिती, जिथे पाणी नाहीये तिथे देखील पाण्याची व्यवस्था पोहोचावी. तर हे जे सरकारचं पत्र आहे किंवा सरकारने केलेली विनंती आहे, हे निवडणूक आयोगाने कशा रीतीने घेतले किंवा त्याची पुढे प्रक्रिया सुरू झाली का? आपल्याला कल्पना आहे की निवडणुका जाहीर होतात त्या घोषणेपासून, त्या दिवसापासून आचारसंहिता अंमलात येते आणि ही आचारसंहिता नवीन लोकसभा स्थापित होईच्या दिवसापर्यंत ही आचारसंहिता कायम राहते. महाराष्ट्रात मतदान प्रक्रिया आटोपलेली आहे, पण एकूणच आचारसंहितेच्या काळात, म्हणजे निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याच्या आधीच्या काळासाठी सुद्धा यासाठी निवडणूक आयोगाने विशेष खबरदारी घेतलेली आहे. ती प्रक्रिया अशी आहे की ज्या कोणत्या विभागाला, विशेषतः ड्रिंकिंग वॉटरचा डिपार्टमेंट असेल किंवा इतर कुठलं डिपार्टमेंट असेल, लोकांच्या हितासाठी आणि टाईम बाउंड अशी जी कामं करण्याची आवश्यकता आहे, त्यासाठी एक प्रस्ताव हा महाराष्ट्राचे माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालची छाननी समिती यांच्याकडे पाठवला जातो. त्यांच्याकडून त्याची एक छाननी होऊन त्याचं रेकमेंडेशन हे आमच्याकडे येतं आणि आमच्याकडून ते भारत निवडणूक आयोगाला पाठवलं जातं. ही सगळी प्रक्रिया ऑनलाईन आहे आणि अशा प्रकारे जे प्रस्ताव आलेले आहेत त्यांची गुणवत्ता तपासून त्यातल्या लोकहिताच्या अत्यावश्यक
अशा प्रस्तावांना भारत निवडणूक आयोग परवानगी देतं आणि त्यांच्यापुरती आचारसंहितेतून सूट देतं. आतापर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये अशा प्रकारे 55 प्रकरणांमध्ये भारत निवडणूक आयोगाने आचारसंहितेतून सूट दिलेली आहे. मग तो ड्रिंकिंग वॉटरचा मुद्दा असेल, दुष्काळाबद्दलचा काही असेल, नैसर्गिक आपत्ती असेल, अवकाळी पाऊस असेल. उदाहरणच सांगायचं झालं तर मुंबईमध्ये होर्डिंगची एक दुर्घटना घडली, तिथे मदत देण्याचा मुद्दा असेल. अशा प्रकरणांमध्ये भारत निवडणूक आयोगाने आचारसंहितेतून सूट दिल्यामुळे आपल्याला शासनामार्फत या सर्व लोकांना मदत करता आलेली आहे. या पुढच्या काळात सुद्धा पोलिंग आता संपलेलं आहे. त्याच्यामुळे राज्य सरकारने जी विनंती केलेली आहे ती आम्ही भारत निवडणूक आयोगाकडे प्रस्तावित केलेली आहे. भारत निवडणूक आयोग लवकरच त्याच्यावरती योग्य तो निर्णय घेईल असा मला विश्वास आहे. साधारणपणे किती कालावधी लागू शकतो? कारण का मे महिना संपत आलेला आहे आणि अवकाळी पाऊस देखील आहे. बऱ्याच ठिकाणी आता दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकहिताला सर्वोच्च प्राधान्य असल्यामुळे जेव्हा राज्य शासनाने हा प्रस्ताव आमच्याकडे पाठवला तो त्याच दिवशी आमच्याकडून भारत निवडणूक आयोगाकडे गेलेला आहे. त्याच्यावरती 1-2 दिवसामध्ये बैठक होऊन निर्णय होईल आणि तो निर्णय आपल्याला कळवण्यात येईल. माझी अशी अपेक्षा आहे की आज किंवा उद्या त्याबाबतचा निर्णय आपल्या हाती येईल अशी मला अपेक्षा आहे. नक्कीच. तर हे होते किरण सर. खरं तर निवडणुकीमध्ये मतदारांच्या गैरसोयी झाल्या आहेत, त्यांनी मान्य केलंय. त्यावर उपाययोजना देखील ते आता करतायत जेणेकरून पुढच्या निवडणुकीमध्ये मतदारांना कोणताही त्रास होऊ नये. पण मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की कुठेही कुठला अनुचित प्रकार घडला नाही, हे देखील निवडणूक आयोगाचं एक चांगलं काम आहे. या दृष्टीने आता जे ऑनलाईन प्रक्रिया सगळ्या केलेल्या आहेत, ज्या आपत्ती काळामध्ये तात्काळ आचारसंहिता शिथिल करून काही विशेष परवानग्या द्याव्या याकरता ऑनलाईन सिस्टम तयार केली गेली आहे आणि काही दिवसात म्हणजे 24 तासात देखील किंवा 48 तासात देखील अवकाळी पाऊस आणि दुष्काळी भाग जो आहे त्यांच्याकरता ईसीआय म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जे आहे ते परवानगी देऊ शकतं. ही एक आनंदाची बातमी जी आहे ती किरण सरांनी सांगितलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्ट, अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.